त्यांची मुलं त्या विद्यापीठांमध्ये शिकतील जे सो कॉल्ड इंटरनॅशनल स्टँडर्डची विद्यापीठं आहेत, परदेशी विद्यापीठं आहेत. आणि इथं जाणारी जी मुलं असणार आहेत ती ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची, बहुजनांची, कष्टकऱ्यांची, कामगारांची मुलं असणार. इथल्या शोषित कष्टकरी श्रमिक समूहामधल्या आणि जाती समूहांमधल्या मुलांच्या मेंदूला आणि डोक्याला त्यांनी डम्पिंग ग्राउंड हे लोक समजत आहेत. आणि या डम्पिंग ग्राउंडमध्ये हा सगळा कचरा कोंबायचा आणि यांना फॅसिझमसाठी, जमातवादी दंगलींसाठी वापरून घ्यायचं, यासाठीचं हे इतिहासाचं विकृतीकरण अभ्यासक्रमांच्या माध्यमातून आणलेलं आहे. म्हणून ज्या पद्धतीने इथल्या शेतकऱ्यांनी इथले ते जाचक कायदे हाकलून लावलेले आहेत त्याच्यापेक्षाही भयंकर परिणाम एज्युकेशन पॉलिसीचा इथल्या बहुजनांच्या येणाऱ्या पिढ्यांवरती होणार आहे. त्यांना गुलाम करण्यासाठी या एलिटीचा वापर केला जाणार आहे. म्हणून वेळेत सावध होण्याची गरज आहे. आपल्याला आपल्या मुलांची टोकी डम्पिंग ग्राउंड जर करायची नसते आणि त्यांना देखील बुद्धिवादी म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी तर आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातलं योग्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळायचं असेल तर यांचे हे जे डावपेच आहेत ते उधळून लावण्यासाठी विद्रोहीच्या मंचावरून या एनईपीच्या विरोधामध्ये एक व्यापक देशव्यापी आंदोलनाला चालना देण्याची गरज आहे असं मला वाटतं. निश्चितच सर, या परिसंवादाचा शेवट करताना मी विद्रोही कवी गदर यांच्या 2 ओळी आपल्यासमोर प्रस्तुत करू इच्छितो. भारत अपनी महान भूमि, इसकी कहानी सुनो रे भाई. भारत अपनी महान भूमि, इसकी कहानी सुनो रे भाई. सर पे खड़ा बड़ा हिमालय, सर पे खड़ा बड़ा हिमालय, नदियां बहती गंगा यमुना. हरी भरी अपनी धरती में, हरी भरी अपनी धरती में उगले मोती निकले सोना. सुजलाम सुफलाम इस देश में, सुजलाम सुफलाम इस देश में. रोटी महंगी क्यों रे भाई, रोटी महंगी क्यों रे भाई. मान्यवरांचे आभार आणि हा परिसंवाद संपला या ठिकाणी मी घोषित